हॅपी दिवाळी. अय्या अभिजित राजे तुम्ही हे काय आणलं तुम्ही? आज इथे शूटिंग करणार आहात का? कसे आहात दत्ताजी साहेब? मी आलो ना, आता काय काळजी करू नका. या ना अभिजित, आत या ना. या काय या, हे माझं घर आहे. हा चप्पल तो इथे काय करतोय? ओ दत्ताजी साहेब, मी इथे माझं नाव नाही घ्यायचंय, एका बुक्कीत आडवा करीन. अय्या तब्येत कमावलेली आहे. तुम्ही गप्प बसावं. हे बघा, मी फराळाचं सगळं सामान घेऊन आलोय. मला माहितीये तुमच्या घरचा फराळ खराब झालाय ते. त्याला कसं माहित? कोणी सांगितलं याला? असा बरी बाबा ते मी आत गेले होते ना फराळ आणायला, तर सगळं असं कुस्करलेलं, असं सगळं तुटलेलं फुटलेलं बघून मला काही सुचत नव्हतं काय करावं. तेवढ्यात त्यांचा फोन आला आणि नकळत माझ्या तोंडून गेलं. बाबा, घरच्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात, हे तुझ्या आई वडिलांनी तुला शिकवलं नाही का? तसं नाही बाबा. हा चप्पल चोर किती वाया गेलाय माहितीये का तुला? एक नंबरचा दारुड्या जुगारी आहे हा, आणि आपल्या बाईकवर मुलीला सुद्धा फिरवतो. तुम्ही कधी पाहिलंय? सांगा ना, पाहिलंय का? माडी खोटं बोलणार नाही. तुम्हाला घाबरून खोटं बोलली असेल तर? आणि मला एक सांगा, मी जर तसा असतो तर मॅडीने माझ्याकडे काम केलं असतं का? बोला. बाबा, आज आपण इतके दिवस ओळखतोय त्यांना, आजपर्यंत तसे वाटले नाही तो कधी ते. दत्ता, अरे तू तर माणसं ओळखण्यात एक्सपर्ट आहेस, मग तुला वाटतं अभिजित असा असेल म्हणून? मलाही नाही वाटत. खरं सांगू, चांगले आहेत अभिजित राजे, अगदी तुमच्यासारखे जेंटलमॅन. दत्ताजी, मी खरंच तसं काय केलेलं नाही हो. हवं तर तुम्ही चौकशी करा, कोणालाही विचारा. माझ्या विरुद्ध तुम्हाला एक जरी पुरावा मिळाला ना, मी इथे पाऊल टाकणार नाही, फोन सुद्धा करणार नाही. बाबा, अहो खरं बोलतायत ते. दत्ता, अरे येऊ देत रे. आजोबा, येऊ दे ना त्यांना आत. अरे आसावरी आता फराळाला लागली तर सगळा फराळ होईपर्यंत दिवाळी उलटून जाईल. दत्ताजी, मी सगळं सामान आणलंय. आसावरी सांगेल काय कसं करायचं ते, आम्ही सगळे मदत करू. आजच्या आज सगळा फराळ होऊन जाईल. दत्ता नाही म्हणत नाही ना, म्हणजे हो आहे. आसावरी, बोलव तू त्याला आत. बाबा, बोलवते हा त्यांना आत. अहो या आत, या तुम्ही. थँक्यू दत्ताजी. आता तुम्ही काळजीच करू नका, फराळ झालाच म्हणून समजा. मला सांगा, आसावरी कुलकर्णींच्या हातचा फराळ शिकायचा आणि खायचा आहे ना? हो. मी भरपूर सामान आणलेलं आहे. सगळ्यांच्या घरचा फराळ इथेच बनवूया, चालेल? लई शंकरपाळे. नको बाई, झाल्या पण. अहो खरंच तुम्ही होतात म्हणून सगळं पटापट झालं. तुमचे उपकार मी कधी कधी विसरणार नाही. अगं बाई, तेल तापलं वाटतं. हो का? तुम्ही चेष्टा करताय ना माझी? मी तुझी चेष्टा? हा शक्य आहे का? ते राहू दे, गंमत राहू दे. पण खरंच नेहमीसारखे माझ्या वेळेला धावून आला तर तुम्ही. काय हे? एक लाडू पेढ्या एवढा, एक लाडू संत्र्या एवढा फराळ करताय का मस्करी? दत्ताजी, आकाराने चवीत काय फरक पडत नाही हो. असो, तुम्हाला केवढा हवाय लाडू? दत्ताजी, आपल्याला राग आला ना की तो राग असा बाजूला काढायचा आणि आपल्या आयुष्यात जे आनंदाचे क्षण असतात ना त्यात असा मिसळायचा. हा असा.
मग बघा, राग कमी होतो आणि गोडवा वाढतो. खोटं वाटतंय तुम्हाला? थांब. पटत नसेल तर खाऊन बघा. वा वा अभिजित वा, कृती करून पटवून दाखवलंस तू. दत्ता, आता तू पण तुझा राग थोडा बाजूला ठेव. अरे बघ, लाडू किती छान दिसतायत बघ. लाडू बघून काय करू? आमच्या कुलकर्णी घराण्याची इतकी वर्षांची रेसिपी सगळ्यांना माहीत झाली. चांगलंच आहे ना. इतके दिवस कुलकर्ण्यांची रेसिपी फक्त कुलकर्ण्यांकडेच होती. आता ती आणखीन फुलेल बहरेल. म्हणजे सगळ्यांकडे कुलकर्ण्यांचे लाडू, कुलकर्ण्यांचा चिवडा, कुलकर्ण्यांच्या चकल्या. अर्थात याला सांगून ठेव, कुलकर्ण्यांबद्दल हे असलं काही बोललेलं मला आवडणार नाही. अरे पण तो चांगलाच बोलतोय, त्यात वाईट काय? त्याला सांग माझ्याशी बोलू नको. ओके ओके, चिडू नका दत्ताजी, चिडू नका. आता या दत्ताजींना कसं पटवू? अहो, सकाळपासून तरी चकल्या खाल्ल्या नाहीत ना, म्हणून वैतागले ते. तुम्ही एक काम करा, या चकल्या द्या, त्यांना खूप आवडतात, लगेच खुश होतील बघा. थँक्यू. हा 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 हा, दत्ताजी गरम गरम चकल्या. अर्थात त्याला सांग मला त्याच्या हातचं काही नकोय. नाही, मी काहीच केलेलं नाहीये. आसावरीने केलं, बाकीच्या बायकांनी मदत केली, मी फक्त असिस्टंट होतो. नकोय मला हा फराळ. हरकत नाही, मी रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाईन सगळं. कारखानेच का तुम्हाला हवे आहेत ना? हो हो, मला चालेल. आणि दत्ताच्या वाटणीच्या मी घरी घेऊन जाईन. कारखानेस काका, बघा ना काय हो, मी आपल्याला सगळा फराळ मिळतोय आणि ज्यांची रेसिपी आहे त्यांना पण हरकत नाही, मी रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाईन. मी नाही देऊ देणार. कुलकर्ण्यांची पाककृती आहे ही, त्यावर आधी हक्क माझा आहे. मी का नको खाऊ? माझ्या सुनेने केलाय तो मी खाणार. अरे मला पण दे. ठीक आहे. अरे शुभ्रा, कशी आहेस? मी मस्त. हे ऑफिस मधून आलीस? हो. वाव, हे काय सगळं? अगं, आसावरीने आज आम्हाला दिवाळीचा फराळ करायला शिकवला आणि आमच्या घरचा पण करून दिला. अरे वा, बरं चल येतो आम्ही. चला काकू. येते का? अच्छा. येतो रे दत्ता. अरे अरे शुभ्रा, कशी आहेस? मस्त. चल. सर, तुम्ही इथे? हा, फराळ करायला म्हणजे बनवायला. क्या घरात 2-2 वेळा फराळ बनला, पण आज घरातली नवीन सून गायब. आई सॉरी हा, घरात इतक्या बायका येऊन फराळ बनवून गेल्या आणि मी नव्हते नेमकी. अगं काही हरकत नाही ग बाळा, तू शिकशील ना पुढच्या वर्षी. काय चव आहे आई तुमच्या हाताला? अहो नको नको, थांबा, राहू द्या. तुम्ही आधीच खूप मदत केली तो. एक मिनिट, आजोबा काय म्हणाले? 2दा का फराळ बनला घरी? हो, काय झालं माहितीये शुभ्रा, म्हणजे मी सगळ्यांसाठी चकल्या वगैरे केल्या, बाहेर आले सगळ्यांना दिल्या, आणि मग मी देवापुढे चकल्या ठेवल्या नैवेद्याला, आणि मी परत स्वयंपाकघरात गेले. अगो, कोणीतरी ना सगळा फराळ एकदम कुस्करून चिरडून टाकला होता. प्रज्ञा आली होती इथे? हो, म्हणजे प्रज्ञा होती,
पण जेव्हा हे सगळं झालं ना तेव्हा नव्हती ती तिथे. का? आज तिला चांगलं सुचवलं. असावरीकडे फराळ विकत घ्यायला आली होती मोठी. अगं नाही ग शुभ्रा, हे सगळं झालं ना तेव्हा ती इथे नव्हतीच. असावरी ताई, असावरी पप्पा आहेत का गं? सकाळपासून गेलेत, अजून आले नाहीये. अय्या, अभिजित राजे तुम्ही इथे? काय हे, तुम्ही आलात आणि मला सांगितलं पण नाही. प्रज्ञा, फराळ झाला तुझा? नाही ग शुभ्रा, माझ्याकडे अशा फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवायला अजिबात वेळ नाहीये. काय आहे ना, बाजारात असावरी ताई सारख्या काही बायका फराळ करून विकतात, तो विकत घेईन, तेवढीच त्यांना मदत. म्हणजे मी आधी ताईला विचारलं होतं, पण आजोबा नाही म्हणले. मग दिली एका बाईला ऑर्डर. का असं केलंस तू प्रज्ञा? आईने केवढा छान फराळ बनवला यावर्षी सुद्धा. अगं काहीतरीच काय, तुमचा फराळ खराब झाला होता ना. ए ताई, मी जिथे फराळाची ऑर्डर दिली तिथे तुला द्यायची आहे का? चिवडा, लाडू, करंजा, शंकरपाळ्या, चकली सगळं मस्त झालंय. अगं काहीतरीच काय, तुमचा फराळ कुणीतरी कुस्करला होता ना. हो, पण काय झालं, तिने तो फराळ कुस्करताना स्वतःची अंगठी चुकून त्या फराळातच पाडली. मग काय, मी विकली ती अंगठी आणि आणला सगळा फराळ. माझी अंगठी तुम्ही विकून टाकली? म्हणजे तूच माझी अंगठी आधी मला परत द्या. डोळे उघडून नीट बघ, हातात अंगठी आहे तुझ्या. पांढरी म्हैस, लाज नाही वाटली तुला? असावरची सगळी मेहनत वाया घालवलीस. आता तुला अशी शिक्षा करतो ना की चांगली लक्षात राहिली पाहिजे. हा बघतो तुझ्याकडे. अहो बाबा जाऊ द्या ना, तिच्या हातून चुकून झालं असेल कदाचित. काय माझ्या हातात चुकून झालं ना, मी मुद्दाम नाही केलं. मी आज पाणी प्यायला गेलो ना, तर माझा धक्का लागून सगळा फराळ सांडून दिला. ए प्रज्ञा, एवढं काही झालेलं नाही. चुकून झालं ना तुझ्या हातून, राहू दे. मग आता रडू वगैरे नकोस. सगळ्या बायकांनी फराळ केलाय, तुझ्यासाठी सुद्धा काढून ठेवलाय. चल तुला देते. हो, कुठे फराळ? देते, डोळे पुस बरं. मी आलेच हिला फराळ देऊन. चल चल. कुठे फराळ? हे बघ ना, या सगळ्या भांड्यांमध्ये बनवला होता. तू तो एकदा स्पॉइल केलास ना आईने केलेला फराळ, त्यामुळे ती भांडी वाढली. आता तेवढी सगळी भांडी घास, मग लगेच देते तुला फराळ. ए शुभ्रा, काहीतरीच काय, तू मला भांडी घासायला सांगतेस मला? आईंचा फराळ तू खराब केलास ना. ए बघ शुभ्रा, तू बाहेर ऐकलंस ना, मी काही मुद्दामून केला नाहीये, माझ्याकडून चुकून झाला तो. प्रत्येक वेळी चुका होता तेव्हा तूच कशी असतेस ग तिथे? हे बघ शुभ्रा, माझा नवीन टॉप खराब होईल, मी काही घासणार नाही, मी जाते. मी पण बघते कशी नाही घासत. नवीन टॉप आहे का तुझा? दिवाळीसाठी स्पेशल घेतलायस? तुला माहितीये का, तेव्हा आईने चहा करून ठेवलाय बहुतेक. का? मी असं ऐकलंय की चहा जर कपड्यांवर पडला तर त्याचे डाग जात नाहीत. मग तुला टॉप वापरताच येणार नाही ना परत. एकच मिनिट. अगं बाजूला ठेव, घासते. झाली. मी जाऊ? शेवटचं. हे पण घासू? ओके. वागशील परत असं? देशील आईंना त्रास? माझं चुकलं. पूर्ण वाक्यात म्हण, मी चुकले, परत मी अशी चूक करणार नाही. माझं चुकलं, परत मी अशी चूक करणार नाही. गुड. झालं. जा, फराळ पाठवते तुझ्या घरी. पण परत भांडी नाही घासणार मी. बरं. लहान हवाय का? नाही ठीक आहे. ए सोहम, ये ना जरा मदत कर ना. काम करून दमलोय मी. त्यांना सांग ना, ते फ्री असतात. त्यांना कुठे बॉसला उत्तर द्यायची आहेत. झालं का? लागलं? जरा नीट लावा. आपल्या घरची दिवाळी आहे ना.
सोहम, अरे सगळे इथे काहीतरी करतायत, ये ना जरा आमच्यात. सांगितलं ना मी दमलोय. अरे असं काय करतोयस बबड्या? ही कामं घरच्या पुरुषांनी करायची असतात. आई नको का कटकट करू उगाच. सोहम यार तू. अगं जाऊ दे असावरी, त्याला जमणार आहे का? मी आहे ना, मी करतो ना. मला नाही जमणार. बाजू व्हा. वाव. अरे वा. छान, किती छान लावलंस रे राजा. बघ कसं असं छान चमकायला लागलं. पण तरी अजून काहीतरी कमी आहे ना. मी सांगू, कंदील आहे का? दे, मी लावतो. अहो नाही, म्हणजे कंदील नाहीये. आपण ना कंदील नाही लावत घरात. म्हणजे कधीतरी बाबांनी सांगितलं होतं, त्यानंतर कंदील लावलाच नाही आपण कधी. हो पण का आई, पण कंदिलाशिवाय कुठली दिवाळी? म्हणजे मी तर इमॅजिनच नाही करू शकत. हो गो, खरंच मलाही ना कंदील खूप आवडतो. तुम्हाला माहितीये, मी लहानपणी ना माझ्या हाताने आकाश कंदील बनवायचे. आणि असा आकाश कंदील तो असा खिडकीवर लावताना ना, त्याचा असं रंगीबेरंगी प्रकाश असा चेहऱ्यावरती पडायचा आणि चेहरा उजळून जायचा. खूप छान वाटायचं. वा वा, छान लावल्याचा दिवाळीच्या बाळातो. आणि तोरण सुद्धा कसं घर लकाकतंय सगळं. असंच घर प्रकाशाला तेवट ठेव. हो आजोबा, घरच्या पुरुषांनीच करायची असते ना ही तयारी. हो, आजपर्यंत कुलकर्णी खानदाराचा पुरुष स्वतः रोषणाई करीत आला. आजपर्यंत मी करत होतो, आता यापुढे तू कर. बरं इकडे हात पुढे कर. आई, हे काय आहे? अगं दिवाळीची सगळी तयारी झाली ना की दरवर्षी बाबा सगळ्यांना असे शकुनाचे पैसे देतात. असावरी, आता तू पुढे ये. तू दिवाळीचा सगळा फराळ केलास एवढी मेहनत घेऊन. याबद्दल बाबा नमस्कार करते. आयुष्यमान भव. ये. आज ऑफिसात जाऊन काय केलंस तू? पुढल्या वर्षी घरासाठी कर. आजोबा नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव. मी या अवस्थेत बाहेर जाऊ शकत नाही, नाहीतर तुम्हाला काहीतरी घेतलं असतं. आजोबा 100 रुपयात काही येत नाही. सोम्या कोंबडीच्या. अरे पैसे काय बघतोस? बन बघ. चल नमस्कार कर. हो आजोबा. विसरलास काय? आयुष्यमान भव. दत्ताजी, मी नमस्कार करतो. तुझं काय? ही भेट फक्त माझ्या घरातल्या लोकांसाठी आहे. तू अजून इथे काय करतोयस? नाही नाही, निघतच होतो. ते तोरण लावण्यासाठी थांबलो. माझ्या घराला तोरण लावायला सोबे आहे. तू गेलास तरी चालेल. काय हे दत्ताजी, अहो आशीर्वाद नाही तर नाही, निदान चिडू तरी नका माझ्यावर. आपल्यात पुन्हा मैत्री झाली आहे ना. हा, तू माझा मित्र नाहीस, मी तुझा मित्र नाही. नाईलाज म्हणून मी तुला घरात घेतलंय. तू मला अजिबात आवडत नाहीस. आजोबा हो, त्यांना शुभ्रा, निदान- आजोबा बोलतायत ना, त्यांना बोलू दे. तू मध्ये नको बोलूस. नशीब तूच सांगितलंस तुझ्या बायकोला. नाही, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. एक छान दिवाळीचा मूड आहे सगळ्यांचा. माझ्यामुळे उगीच खराब करू नका. निघतो मी. बाय सोम. बाय शुभ्रा. येतो असावरी. येतो दत्ताजी.